की नारायण दवळीचं सानिध्य तुम्हाला भेटले का हो त्यांचं? नारायण दळवे, मी, अशोक काळभोर, प्रकाश उंदरे, आम्ही एकाच खोलीमध्ये राहायचो. गाव नारायण म्हणजे फार गरिबातून आलेला मोठा पाहिजे. गरीबीत ना? गरिबातून फार गरिबी होती त्याची. आई वडील शेतीची कामं करायची, त्याची प्रामाणिक कष्ट करणारा आणि साध्या पद्धतीने राहणारा एक त्याची लोकांना सहानुभूतीची निर्माण व्हायची. आणि नारायण दळवी तर इतका सज्जन आणि शांत पैलवान, असं कुणाला जोडीदारच भेटणार नाही. आणि आता आमच्या शेजारी मोठा असला तरी आम्हाला एवढं समजून सांगणारा, अरे असं नाही करायचं बाळा, तसं नाही करायचं, तू तर लई बघू असं करू, मला त्या अशोकला बोलायचा. नंतर कालांतरी एका देवाला म्हणून तिकडे गेला आणि त्याच्यामध्ये त्याचा तो घात झाला. ते दोघं नवरा बायको आजपर्यंत सापडले, दोन्ही बिचारे गेले. पण मुलं दोन्ही त्याची चांगल्या लाईनला लागली, चांगली मुलं हुशार झाली, शिकले जावरले. आज ती मुलं एक नंबरला व्यवसाय करतात. बरोबर आहे, असे बरोबर आहे. आणि अजून सुद्धा ती पोरं सुद्धा अजून सुद्धा त्याचे नारायण दळवीचे जोडीदार आम्ही आहोत, किंवा आम्ही त्या तालमीत होतो म्हणून सुद्धा अजून सुद्धा आमचं नेहमी मार्गदर्शन घेतात. आणि ते आम्हाला अजून सुद्धा काही ना काही ते सल्ले विचारतात. आम्ही सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने सल्ला देतो. म्हणजे असं मोठं झालंय म्हणून गर्व नाही, गर्व नाही. आणि म्हणजे सर्वसामान्य जीवन अजून सुद्धा. अजून सुद्धा तसं. मग हे संस्कारावरच आहे ना. संस्कार हे असं नाही की कुणाला पण असं बक्षीस मिळत नाहीये, हे संस्कारच लागतात. संस्कार लागतात.